नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. वाढती महागाई, बेरोजगारी आणि घटत्या व्यापाराच्या पार्श्वभूमीवर मध्यम वर्गाला इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये सवलतीच्या अपेक्षाची पूर्तता करण्यात आल्या आहेत. महागाईनुसार वेतन आणि पगारात वाढ होत नसल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांना अडचणी येत आहेत. त्याचबरोबर नोकरी शोधणाऱ्या तरुणांनाही सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे नोकरदार वर्गाला 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सूटची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्पात हे नमूद केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला 8वा तर मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प 2025-26 संसदेत सादर केला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी आरोग्य अर्थसंकल्पाबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात रुग्णांना, विशेषतः कर्करोग आणि दुर्मिळ आजारांनी ग्रस्त असलेल्या मदत करण्यासाठी 36 जीवनरक्षक औषधांना मूलभूत सीमा शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने 36 जीवरक्षक औषधावरून कस्टम ड्युटी हटवली आहे. याशिवाय लिथियम आयर्न बॅटरी स्क्रॅपवरील शुल्क हटवण्याची घोषणाही करण्यात आली आहे. यामुळे जीवरक्षक औषधे आणि बॅटरी स्वस्त होतील. त्याचवेळी सरकारने सोलारवरील इंटरऍक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्लेवरील शुल्क 10% वरून 20% पर्यंत वाढवले आहेत, ज्यामुळे ते महाग होईल. सरकारने 1 जुलै 2017 रोजी देशभरात जीएसटी लागू केला. त्यानंतर अर्थसंकल्पात केवळ कस्टम ड्युटी वाढवली किंवा कमी केली गेली. शुल्कात वाढ आणि घट याचा अप्रत्यक्ष परिणाम वस्तूच्या किमतीवर होणार आहे. अर्थसंकल्पात बेळगाव शहरातील उड्डाणपूल व रिंग रोडच्या बांधकामाला मंजुरी मिळावी यासाठी जिल्हा प्रभारी तथा सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकिहोळी यांनी बैठक घेतली. आज शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी फ्लायओव्हर आणि रिंग रोडच्या निळ्या नकाशाचा आढावा घेतले आणि इतर कोणतेही क्षेत्र जोडता येतील याची चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेर, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन आदी उपस्थित होते. संपूर्ण बेळगाव शहर परिसरात मागी गणेश जयंती भक्तिमय वातावरणात पार पडली. शहर सोबत तालुक्यातही मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून रांगा लावून बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेतला. मंदिरात पहाटेपासून अभिषेक, महापूजा, अर्थशेष पठण, भजन, प्रवचन व महाप्रसाद आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी पाहायला मिळाली. बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील श्री स्वयंभू गणेश मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आज शनिवारी पहाटे मंदिराचे ट्रस्ट अध्यक्ष दामोदर भोसले यांनी विधिवत पूजा केली. भाविकांनी पहाटेपासून मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. गणेश जयंतीनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्याचबरोबर आज सकाळी अभिषेक, महापूजा, आरती करण्यात आली. सायंकाळी हंगरगे येथील भजनी मंडळाच्या तर्फे कार्यक्रम झाला. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांच्या वतीनं शाहूनगरसह विनायकनगर येथील मारुती कॉलनीमध्ये काल शुक्रवारी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. तेथील स्थानिक नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी या जनता दरबारचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी युवा नेते अमन सेठ यांच्यासह स्थानिक नगरसेवक सहभागी झाले होते. परिसरातील नागरिकांनी आपल्या भागातील पायाभूत सुविधेची आवश्यकता, नियमित स्वच्छतेची गरज आणि पाणीपुरवठा या संदर्भात संभाव्य उपाययोजनेबद्दल आपल्या समस्या मांडल्या. यावेळी आमदार आसिफ सेठ, युवा नेते अमन सेठ आणि नगरसेवकांनी या कार्यक्रमात नागरिकांची हितगुज साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. आज बेळगाव शहरात शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन बेळगावच्या वतीनं 27वी हरिकृष्ण रथयात्रा काढण्यात आली. सदर रथयात्रेची सुरुवात शहराच्या मध्यवर्ती असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातून करण्यात आली. बेळगाव इस्कॉन संस्थेचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज, मॉरिशसहून खास उपस्थित असलेले चंद्रमौळी स्वामी महाराज तसेच देश विदेशातून आलेल्या इतर ज्येष्ठ भक्तांच्या हस्ते
हरेकृष्ण रथातील श्री कृष्णाच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकापासून सुरू झालेली ही रथयात्रा कॉलेज रोड, समादेव गल्ली, बेळगाव खडे बाजार, शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, पाटील गल्ली मार्गे बेळगाव शहरातील विविध गल्ल्यातून गोवावेस मार्गे इस्कॉन मंदिरापर्यंत पोहोचली. उद्या रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळपासून विधिवत धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळी 4:30 वाजता नरसिंह यज्ञ, 6:30 वाजता भजन कीर्तन, प्रवचन, नाट्यलीला तसेच भरतनाट्य कलेचं सादरीकरण होणार आहे. या सर्व कार्यक्रमाला बेळगावच्या तसेच परिसरातील भाविकांनी आवर्जून उपस्थित राहून आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. तसेच मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने शुक्रवार पेठेतील मंदिराबाहेरील रस्त्यावर पार्क करावी अशी विनंती इस्कॉनतर्फे करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा रुग्णालयात दिवसेंदिवस प्रसूती विभागातील बाळंतीण नवजात शिशु तसेच अर्भकाच्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. ही बाब चिंताजनक असून या संदर्भात चर्चा करण्यात आली. माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा रुग्णालयाचे संचालक डॉक्टर अशोक कुमार शेट्टी यांची भेट घेतली. यावेळी रुग्णालयातील सुविधा सुधारण्याबाबत माजी नगरसेवक व महापौर संघटनेच्या सदस्यांनी महत्वपूर्ण बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेवेळी बीमचे संचालक अशोक शेट्टी यांच्यासोबत रुग्णालयातील मूलभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावावर भर देण्यात आला. अनेक वेळी बीम्स रुग्णालयातील आपत्कालीन विभागाचा दूरध्वनी बंद असतो असे माजी महापौर विजय मोरे यांनी सांगत आक्षेप घेतला आणि याची त्वरित चौकशी करून ही समस्या दूर करण्याची मागणी केली. या बैठकीला माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू गिल्लेकर, मालोजी अष्टेकर, रणजित चव्हाण पाटील आदी उपस्थित होते. बेळगाव महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी चंदीगड महापालिकेच्या नुकतीच भेट घेतली. यावेळी चंदीगड स्मार्ट सिटीच्या कामाचा नगरसेवकांनी आढावा घेतला. स्मार्ट सिटीच्या कार्यालयाच्या बैठकीत नगरसेवक रवी साळुंके यांनी बोलताना अधिकाऱ्यांना देशातील विविध स्मार्ट सिटी अंतर्गत येणाऱ्या शहराचा कचरा नियोजन कसे केले जाते या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांना स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्यासाठी समर्पक उत्तर मिळाली. तसेच येणाऱ्या काळात शहराचा विकास आणि स्वच्छतेवर विशेष भर दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितले. बेळगाव महापालिकेच्या नगरसेवकांनी चंदीगड स्मार्ट सिटीचा अभ्यास दौरा यशस्वीरित्या पार पाडला. बेळगावातील सरस्वतीनगर स्वातंत्र्य सैनिक कॉलनी येथे मोठी घरफोडी झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. चोरी झाली त्यावेळेस घरात कोणी नव्हते. नेमकी संधी साधून चोरट्यांनी 250 ग्रॅम सोन्यासह 40,000 रुपये रोख आणि इतर मौल्यवान वस्तूवर डल्ला मारला. हे घर मूळचे राजस्थान येथील अँथनी डिक्रूज यांच्या मालकीचे आहे. घरफोडीचा अंदाज आल्याने कॅम्प पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला यांच्या पथकाने सखोल तपास सुरू केला आहे. ठसे तज्ज्ञांसह श्वान पथकाने चोराचा माग काढण्यात व्यस्त झाल्याचं दिसून आलं. दरम्यान शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांबद्दल रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे. निवासी भागात सुरक्षा उपाय वाढवण्याची मागणी केली. या प्रसंगी नागरिकांनी आपल्या घरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची तसेच आपण जर घराबाहेर किंवा गावाबाहेर जात असाल तर आपल्या शेजाऱ्यांना कळवून जावे अशी सूचना पोलिसांनी केली आहे. बहुप्रतीक्षित नक्षत्र या 66व्या जिल्हा परिषदेचे भव्य उद्घाटन काल शुक्रवार दिनांक 31 जानेवारी रोजी केली कन्व्हेन्शन सेंटर येथे करण्यात आले. यावेळी प्रख्यात राष्ट्रवादी समाजसेवक, संशोधक आणि माजी राज्यसभा खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी भारताची सॉफ्ट पॉवर आणि आम्ही कसे योगदान देऊ शकतो या विषयावर एक अंतर्दृष्टीपूर्ण व्याख्यान दिले. या प्रसंगी रोटरीचे माजी प्रांतपाल रुचिर जानी, जिल्हा गव्हर्नर 3170, रोटेरियन शरद पै, परिषदचे अध्यक्ष रोटेरियन डॉक्टर कमलाकर आचरेकर, रोटेरियन अजय मेमन तसेच परिषदचे सचिव रोटेरियन पराग भंडारे आदी उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील देसुरीतील एका 4 चाकी तयार करणाऱ्या कंपनीत शनिवारी दुपारी 4च्या सुमारास मोठी आग लागली. बेळगाव अग्निशमक दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही प्रकारची जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी अग्निशमक दल व पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात दाखल झाला होता. हेस्कॉमतर्फे दुरुस्तीचं काम हाती घेतले जाणार असल्याने उद्या रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत बेळगाव तालुक्यातील काही भागात
वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामध्ये बैलूर, होनगा, पेन्नाळी, जोग्यानट्टी, भुत्रामट्टी, बंबरगा, सिद्धगंगा ऑइल मिल परिसर, हत्तरगी फीड्स, विनायक स्टील इंडस्ट्री परिसर, घुगरेनट्टी, वंटुमुरी, बोमनट्टी, वीरभावी, जुने होसूर, नवीन होसूर, सुदगट्टी आणि होनगा औद्योगिक परिसरात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमने केले आहे. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.